तुम्ही साहेब म्हणता माननीय कार्यसम्राट साहेब, तुम्ही स्वतःला कार्यसम्राट हे पदवी लावलेली आहे, तर या कार्यसम्राट कायले म्हणतो अपाट कार्य राहते त्याचं चारही कोणत्यामध्ये एका गावातला माणूस नाराज नाही राहू शकत, दुखी नाही राहू शकत। आज सिंधी रेल्वेमध्ये तहसीलदार नाही आहे, लाज नाही वाटत का सत्तेधारी लोकांना? सीओ नाही आहे, लाज नाही वाटत का सत्तेधारी लोकांना? काऊन झोपलेले आहे? आतापर्यंत तहसीलदार नाही आहे, सीओ मुख्य अधिकारी नाही आहे, तहसीलचा दर्जा नाही आहे, हॉस्पिटल नाही आहे सिंधी रेल्वेमध्ये। का बरं सिंधी रेल्वे तुम्हाला मतदान मारत नाही? या भागात जनता राहत नाही, या भागात माणसं राहत नाही, महिला राहत नाही, विद्यार्थी राहत नाही। हा अन्याय आहे आमच्या सिंधी रेल्वेवर, आम्ही सहन करणार नाही। आमचा मुद्दा जिथपर्यंत पास होणार नाही आमचं आंदोलन चालू राहणार आहे। नक्की सिंधी रेल्वे वासिया तर्फे आम्ही खाजगी तहसील आज उभी केलेली आहे। आमच्या इथं आमच्या तहसीलमध्ये तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, निवडणूक आयोग आहे, हे सर्व अधिकारी आज आम्ही नेमून आलेलो आहोत। आता आम्ही खाजगी नेमलेली आहे, आता आम्हाला फक्त शासनाची मान्यता पाहिजे। झोपलेला आहे या शासनाला आणि प्रशासनाला कोठेही जाग येत नाही आहे। म्हणून आम्हाला सिंधी रेल्वे या वासियांना अनेकदा आम्हाला आंदोलन करावं लागत आहे आणि रस्त्यावर उतरावं लागत आहे। आज आम्ही सिंधी रेल्वे तालुका समितीच्या माध्यमातून या शासनाचा, या प्रशासनाचा आणि या सत्तेधारी नेत्यांचा आणि सत्तेधारीचा आम्ही निषेध करतो, जाहीर निषेध करतो। आज यांना हे तुला कळत नाही का सिंधी रेल्वेला जर आज विद्यार्थ्यांना जर आज तहसीलदाराकडे जर काम पडलं तर त्याला इथून 15 किलोमीटर दूर जावं लागते, सेलूला जावं लागते। इथं साधा तहसीलदार सुद्धा नाही, आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तहसीलदार येते। इथं साधा नगरपालिकेमध्ये सीओ नाही, मुख्य अधिकारी नाही आहे। आज मला एक सांगा की या सिंधी रेल्वेमध्ये लोक राहत नाही, या प्रशासनाला, शासनाला जनता दिसत नाही? अरे एवढे सदन शेतकरी वर्ग आहे 99% या भागात। आज शेतकरी वर्ग असताना सर्व शेतकरी सदन आहे, चांगले आहे आणि सर्व पार्श्वभूमी चांगली असताना या भागामध्ये एक तहसीलदार नाही आहे, या भागामध्ये मुख्य अधिकारी सीओ नाही आहे। या गोष्टीचा आम्हाला खंत वाटते की या सिंधी रेल्वे या गावामध्ये असं वाटते की आम्ही माणसं नाही जनावरं राहत आहे, अशी पार्श्वभूमी आमची करून टाकलेली आहे। आणि वारंवार
1947 पासून नगरपालिका सिंधी रेल्वे आहे आणि अनेकदा निवेदन दिले, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवले, कलेक्टर साहेबांना निवेदन पाठवले, एसडीओ साहेबांना निवेदन पाठवले, तहसीलदार साहेबांना निवेदन पाठवले, पण सिंधी रेल्वेचा हा जो मुद्दा हा विषय आहे याच्याकडे कानाडोळा करून कोणी प्रशासन आणि शासन लक्ष द्यायला तयार नाही आहे। आमच्या 3 मागण्या आहे, या 3 मागण्या आमच्या पूर्ण करावं। पहिली मागणी, सिंधी रेल्वेला तहसीलचा दर्जा द्यावा। दुसरी मागणी, सिंधी रेल्वेमध्ये उपजिल्हा रुग्णालय द्यावं, कारण की हिंगणघाटमध्ये जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे, 400 खाटाचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे, त्याचे पैसे सुद्धा आलेले आहे। म्हणून आम्ही अशी मागणी करतो की सिंधी रेल्वेमध्ये उपजिल्हा रुग्णालय देण्यात यावं, कारण की आमच्या पक्षाचे रोहित पवार जे आमचे नेते त्यांनी त्यांच्या एका तालुक्यामध्ये 3 उपजिल्हा रुग्णालय आणले। किती आणले? 3 एका तालुक्यामध्ये। आम्ही ते एका तालुक्यात फक्त एकच उपजिल्हा रुग्णालय मागत आहोत। तर आमची दुसरी मागणी आहे की या भागामध्ये नॅशनल हायवे जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होतात आणि इथून 20-25 किलोमीटर दूर सेवाग्राम आणि वर्धा आहे, म्हणून इथं जर उपजिल्हा रुग्णालय झालं तर आजूबाजूच्या 100 गावांना साठी चांगलं होईल आणि त्यांची सुविधा इथंच होणार सिंधी रेल्वेमध्ये। तिसरी मागणी आहे का इथे तहसीलदार आणि नगर परिषदचा सीओ हा कायमस्वरूपी द्या। आठवड्यातून तो एकदा येतो आणि त्याला जर काम असलं तो येत नाही, 15 दिवसानंतर एकदा येतो। हा खूप अन्याय आहे, हा सिंधी रेल्वेतल्या जनतेवर, हा माता भगिनीवर अन्याय आहे, हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, हा युवकांवर अन्याय आहे। हा अन्याय आपण किती दिवस सहन करायचा? म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरून नगरपालिका आणि तहसीलदार यांना आम्ही सांगतो की आजचं जे आमचं आंदोलन आहे, आम्ही खाजगी तहसील उभारलेली आहे। आम्ही स्वयंघोषित सर्व सिंधी रेल्वे वासिया तर्फे आम्ही खाजगी तहसील आज उभी केलेली आहे। आमच्या इथं आमच्या तहसीलमध्ये तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, निवडणूक आयोग आहे, हे सर्व अधिकारी आज आम्ही नेमून आलेलो आहोत। आता आम्ही खाजगी नेमलेली आहे, आता आम्हाला फक्त शासनाची मान्यता पाहिजे। आम्हाला शासनाची मान्यता द्या, नाही तर आम्ही स्वतंत्र खाजगी तहसील चालू। शासनाला आमचा इशारा आहे, आम्ही खाजगी तहसील आजपासून सिंधी रेल्वेमध्ये आम्ही पूर्णपणे तयार केलेली आहे। आम्ही तहसीलदार नेमणार आहे, नायब तहसीलदार नेमणार आहे। जर शासन प्रशासन जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर आम्ही स्वतःच प्रशासन नेमणार, कारण की जनता किती दिवस न्याय मागणार आहे? न्याय द्यायला तयार नाही शासन आणि प्रशासन, कारण की हे सत्तेधारी जे लोक आहे हे आपलं राजकारण करत आहे आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातून या सिंधी रेल्वेच्या जनतेवर अन्याय करत आहे। हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा? आता आमची लिमिट संपलेली आहे, आता आम्ही अन्याय सहन करणार नाही, आता आम्ही न्याय मागणार। याच्या पुढे आमचं आणखी आक्रमक आंदोलन होणार आहे। एक तर आम्ही जैलात राहू, नाही तर आम्ही आमची मागणी पूर्ण करू। आजचं जे आमचं आंदोलन आहे, आम्ही खाजगी स्वतंत्र तहसील उभारलेली आहे। तहसीलदार, नायब तहसीलदार, निवडणूक आयोग हे सर्व आम्ही नियुक्त केलेले आहे। शासनाला आमचा सामना आहे का आम्ही आज खाजगी तहसील स्वतंत्र तहसील उभारलेली आहे। आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत का तुम्ही जनतेला न्याय देऊ शकत नाही आहे, म्हणून आम्हाला स्वतंत्र तहसील उभारावी लागलेली आहे। आम्ही आज आंदोलन करत आहोत। जर आम्हाला तातडीने जर मार्ग काढला तर ठीक आहे, या शासनाने, प्रशासनाने आणि सत्ताधारी लोकांनी याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन होणार। सिंधी रेल्वेतली जनता महिलांपासून, विद्यार्थ्यांपासून, ज्येष्ठांपासून आणि युवकांपासून सर्व लोक आम्ही रस्त्यावर आणखी उतरणार। आम्ही जैलात राहणं पसंत करणार, पण आम्ही आमचा न्याय मागणार। न्याय आम्हाला जिथपर्यंत भेटणार नाही आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही। आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला आमच्या हक्काचा न्याय पाहिजे। आम्हाला आमच्या हक्काच्या न्यायासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे, म्हणून आजचं आमचं आंदोलन चालू झालेलं आहे। तहसीलदार आमचं जे कोणाला प्रशासकीय अधिकारी निवेदन द्यायचं असेल त्यांनी आम्हाला इथून भेटावं आणि आमच्याशी चर्चा करावी।
शासन या सिंधी रेल्वेतल्या जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। 1947 पासून नगरपालिका आहे सिंधी रेल्वे। या भागात साधा तहसीलदार नाही आहे, साधा मुख्य अधिकारी सीओ नाही आहे। 15 दिवसातून एकदा तो येतो, 8 दिवसातून एकदा येतो। इच्छा जर या सिंधी रेल्वे प्रॉपर जर विद्यार्थ्याला जर काम पडलं तो 8 दिवस 10 दिवस वाट पाहत राहतो की तहसीलदार येणार, मुख्य अधिकारी सीओ येणार। हा अन्याय आहे सिंधी रेल्वेतल्या जनतेवर मोठ्या प्रमाणामध्ये। हा महिलांवर अन्याय आहे, आमच्या युवकांवर अन्याय आहे, विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, या सिंधी रेल्वेतल्या संपूर्ण जनतेवर अन्याय आहे। म्हणून आज आम्ही स्वतंत्र तहसील उभी केलेली आहे। आम्ही तहसीलदार नियुक्त केलेला आहे, आम्ही नायब तहसीलदार नियुक्त केलेला आहे, आम्ही निवडणूक आयोग नियुक्त केलेला आहे। आज आम्हाला स्वतंत्र तहसील का उभारावं लागली? कारण की प्रशासन शासनाने 1947 पासून या तहसीलचा लढा चालू आहे, पण आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे। कारण की इथं माणसं राहत नाही, जनावरं राहतात का या सिंधी रेल्वेमध्ये? का बरं प्रशासन झोपलं आहे? का बरे सत्तेधारी लोकांना जाग येत नाही आहे? या भागातला प्रतिनिधी आम्ही निवडून दिला, या जनतेने निवडून दिला। त्या टाइमात एक मोठं आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही इथं तहसीलचा दर्जा देऊ। कुठे गेला तो दर्जा? नाही तर आम्हाला मतदान मारणार नाही। सिंधी रेल्वेतली जनता जागृत आहे, सिंधी रेल्वेतली जनता जागृत आहे। एका दिवशी कोणाला उचलू शकते तर एका दिवशी कोणाला आपटू बी शकते, हे सिंधी रेल्वेतली जनता आहे। आम्ही जिथपर्यंत तहसीलचा दर्जा भेटणार नाही तिथपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही। याच्यानंतर बी आक्रमक पद्धतीने आंदोलन होणार आहे, हे शासनाने आणि प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे।